आणि ही कथा श्रवण करायची आहे। त्यामध्ये भगवंताचा तेजस्वी आणि एक रुद्र अवतार हनुमंतराय आणि यांचा अत्यंत पवित्र आणि शेवटी कथेचा आणि तो भाग हनुमान जन्माचा तो आपण पाहणार आहोत। योग किती चांगला आहे, राम जन्म तर झालाच, पण आपल्याला हनुमंतरायाचा जो जन्म आहे आणि तोही आजच, ह्याचा काला झाल्यावर संपलं असतं सगळं, पण योग आणि या ठिकाणी घडून आला की आमच्या रघुनंदनाचा अवतार आम्ही बघितला। आता खरं रामायण ज्यानं घडवलं, खरी जीवनामध्ये भक्ती ज्यानं केले, त्या माझ्या मारुती रायाचंही दर्शन आपणा भाग्यवान खिरोदकरांना होणार आहे। उशिरा का होईना, तर अशा रीतीनं आणि या पावन आणि पवित्र अवसराला शिवपुराण आपण कथा श्रवण करतोय। सगळ्या मनाच्या मनोकामना पूर्ण करणारी आणि ही एक दयानिधी स्वरूपाची आणि कथा जणू संतांनी तुमच्या करिता आणि ही श्लोकाच्या रूपानं, ग्रंथाच्या रूपानं त्या कालखंडात व्यास महाराज यांच्यासारख्या महान मुनींनी निवेदन करून ठेवलं। ते ग्रंथाच्या रूपानं आपल्या जवळ हे निवेदन आलंय, त्याला उघडायचंय, वाचायचंय, अनुभवायचंय आणि लाभ आपल्या जीवनामध्ये, आपल्या पदरामध्ये पाडून घ्यायचाय। शिवाची जी कथा आहे ही शिवकथा, मोठमोठ्या कथा तुम्ही ऐकल्या असेल, परंतु पूर्णच्या पूर्ण कथा होते का न होते देव जाणे। आता मलाही जो वेळ मिळालाय हा वेळ अगदी मोजका आहे, खोटं बोलणार नाही, आणि मोजक्या वेळेमध्ये परिपूर्ण कथा होणं अवघड आहे। म्हणजे भल्या मोठ्या मोठ्या कथा असतात, बाकीच्याच गोष्टी चालतात, शिवपुराणाची कथा कधी होईल? मी विरोधात नाही त्यांच्या, चांगलंच काम केलंय त्यांनी महाराज। निदान झोपलेले लोक जागे तर केले, जागे केले का नाही? झोपले होते सगळे, आणि सगळ्यांना महाराजांनी जाग केलं, उठवलं। एक सांगू का तुम्हाला, संसार आहे ना, या संसारामध्ये माणसाला इतकं दुःख आहे, इतक्या वेदना आहे। एक वाक्य बोलून जाईल, पाऊल टाकलं संसारात की त्याला दुःखाची ठेच लागते। संसारामध्ये एक पाऊल टाकलं का त्या पाऊलाला दुःखाची ठेच लागते। अशी कितीतरी पावलं तुम्ही दुःखाच्या ठेचा खाऊन खाऊन आणि आज सुखाच्या प्रतीक्षेत आहात। मग सुखाच्या प्रतीक्षेत असताना जर का कोणी आमिष लावलं तर तुम्ही त्याच्याकडे लवकर वळल्याशिवाय राहत नाही। मी जर इथं सांगितलं असतं की कथा झाल्याच्या नंतर 2 तास मी मंदिरात बसणार आहे आणि तुमच्या सगळ्या दुःखाचं निराकरण करणार आहे, माझ्याकडे काही अशी विभूती आहे ती मी तुम्हाला देणार आहे, हा मंत्र देईल, ते पूजा करा, असं केलं की तुमच्या घरातली बाधा गेली तर इथं लाईन लागली असती, बरोबर? आणि म्हणून म्हटलेलं आहे, झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए। तेवढंच आम्हाला जमलं नाही। आमचे जीवन महाराज म्हणतात, महाराज काहीतरी करा। मला कसं सांगता तुम्ही ते यांना बी सांगत जा। म्हटलं नको भाऊ, ऐका भाग्यवंतांनो,
काय ना आपण भक्ती करतो, कदाचित मी बोलून गेलो असेल, माणसानं भक्ती जरूर करावी, पण जास्त डिप्रेशन मध्ये जाऊन करू नका। महाराज जी तो बड़े प्यार से बताते हैं आपको, मेरे भाइयों और बहनों सुनो कथा। भगवान शिव जी के मंदिर में जाकर आप भगवान शिव जी को मन की बात बता देना, तो भगवान भोलेनाथ आपकी मनोकामना पूर्ण कर देते हैं। चिंता मत करो, शिवालय में जाओ, भगवान शिव पिंड के ऊपर बेल पत्र रख दो, शहद लगा करके उस बेल पत्र को उठा करके घर में लेके जाओ, खा लो। आपका बच्चा एग्जाम में पास हो जाएगा। म्हणजे ही फैसपुरातली हिंदी का? सावदा फैसपूर बाजारात जाताना या माका त्या सावदा रविवार पेठ, आता अर्धी हिंदी ना अर्धी मराठी। क्यों भैया कांदा क्या भाव लगाया? काग कांदा म्हणतात का ग त्याला? प्याज म्हणतात, माहित नाही तुला? कांदा क्या भाव दिया? अरे तू तो काय रा बोलता है? तुमचे महाराज पास। महाराज जी तो बड़े प्यार से बताते हैं, एक माँ ने मुझे खत लिखा, मैया बहुत परेशान थी। बोले क्या हुआ? महाराज जी 4 साल बीत गए, मेरा आदमी कैंसर से पीड़ित था, बहुत इलाज करवाया, बहुत घुमाया, ये हॉस्पिटल से निकाल करके दूसरे हॉस्पिटल में एडमिट करवाया। डॉक्टर ने बता दिया, माँ जी अब घर लेके जाओ, खिलाओ पिलाओ, बस काम हो जाएगा, अभी कुछ नहीं हो सकता। टेलीविजन पर मैंने गुरुदेव आपकी कथा प्यार से सुनी और मैंने वैसा ही किया, जल ला करके उनको पिला दिया, कैंसर चला गया। ऐसा कभी हो सकता है? त्याच्या करता साधना जी आहे आणि ती साधना उच्च कोटीची जी आहे ती असणं अत्यंत गरजेचं आहे। असं 4 दिवस 8 दिवस महिना तुमच्याकडे देव पाहायला तयार नाही, स्वप्नात देव यायला तयार नाही। दर्शन कधी देईल आणि तुमची व्याधी कधी घालवेल, आणि म्हणून मी तुमची श्रद्धा भंग करतो असाही हेतू नाही। मी सुद्धा त्या भगवान शंकराला सन्मानच देतो। ज्या शंकराच्या विषयी तुमच्या अंतःकरणात आदर आहे, माझ्याही मनात त्यांच्या विषयी आदर आहे, सांगणारे गुरुदेव असतील त्यांनाही मी त्रिवार वंदन करतो। मी तर असं म्हणेल, माझ्या शंभूनाथाची आणि जगाला बरे का चराचरात सर्वसामान्य थरातल्या जीवाला आणि ज्यांनी ओळख करून दिली ती व्यक्ती महान आहे, खूप महान आहे। पण अंतःकरण जे आहे, अंतःकरणाच्या वृत्तीनं आणि जरा देवाला ओळखायचंय। आपलं जे प्रारब्ध आहे त्या प्रारब्ध आपल्याला भोगावंच लागणार आहे, त्याच्यामध्ये तीड मात्रही संशय नाही आहे। आणि म्हणून संतांचे प्रमाण आहेत आपल्या महाराष्ट्रीयन, केले कर्म झाले तेची
अन उपजले मेले ऐसे किती. आणि म्हणून जरूर सेवा करा भगवंताची. अंतःकरणाच्या वृत्तीनं सेवा कराल. जर तुमची श्रद्धा तुमची सेवा आणि त्या उच्च कोटीची असेल तर निश्चित तुमच्या मनातली मनोकामना देव नाही महादेवाचा बाप पूर्ण करेल. पण अंतःकरण जे आहे त्या अंतःकरणाच्या वृत्तीनं आणि त्या देवाशी तशा प्रकारचा नाते संबंध जोडा. तर म्हणून या भगवंताच्या स्वरूपाशी लीन होण्याकरता एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचंय. भगवंत महादेवाच्या नामाचा जप करायचा आहे आणि मग 12 ज्योतिर्लिंगाची कथा तुम्हाला ऐकू. शंकर भोलानाथ है हमारा तुम्हारा हमारा तुम्हारा. ये शंकर भोलानाथ है हमारा तुम्हारा हमारा तुम्हारा. शंकर भोलानाथ है हमारा तुम्हारा हमारा तुम्हारा. महाकाल की नगरी में महाकाल की नगरी में बाबू जन्म तुम्हारा. शंकर भोलानाथ है हमारा तुम्हारा हमारा तुम्हारा. ओ शंकर भोलानाथ है हमारा तुम्हारा हमारा तुम्हारा. जय गौराथ पुरारी जय भोला भंडारी जय गौराथ पुरारी जय भोला भंडारी जय गौराथ पुरारी जय भोला भंडारी जय गौराथ पुरारी. रखियो लाज हमारी जग में पाल रहारी रखियो लाज हमारी रखियो लाज हमारी जग में पाल रहारी रखियो लाज हमारी आंगन के इच्छा पूर्ण हो आंगन के इच्छा पूर्ण हो वो प्यार हमारा हमारा तुम्हारा हमारा तुम्हारा. शंकर भोलानाथ हमारा तुम्हारा हमारा तुम्हारा. महाकाल की नगरी में महाकाल की नगरी में आओ जन्म तुम्हारा शंकर भोलानाथ
पहिल्या दिवशी वाटत होतं इथं कथेचं कसं होईल नाही, पण आता उजवीकडे गर्दी फुल, डावीकडे फुल पॅक आणि समोरही पॅक झाल्यावर आता आपला उत्साह जो आहे तो उत्साह काही वेगळाच. काय मस्त व्यवस्था आहे VIP लोकांच्या करता, का रे VIP इकडे मानाचे पाहुणे, म्हणजे ज्याला जशा पद्धतीनं पाहिजे, बाल्कनी पाहिजे त्याला बाल्कनी आहे, ज्याला तिकीट कमी खाली बसून ऐकायची इच्छा आहे त्याला खाली. आणि म्हणजे असा हा आणि उत्सव. मी सांगितलं नाही का आपल्या पहिल्या दिवशी की ही कथा जी आहे ही कथा जसा माझ्या संभाजीनगरामध्ये टी पॉइंट आहे. जर कोणाचा मुलगा मुलगी संभाजीनगरामध्ये नोकरीला असतील त्या परिसरात तर ते आपल्याला जावाई आपले मुलं सोना सांगतात, आई बाबा तुम्ही फक्त टी पॉइंटला उतरा, तिथं उतरले का तिथंच थांबा, हे घ्यायला येतील. आता हे कोण आपल्या खिरोद्यात समजा हा समजतो ना, हा म्हणता का तुम्ही? नाही, काय म्हणता? हे अहो नवीन नवीनच पॅड निघतो महाराज, काय म्हणतील काय सांगता येत नाही. खंडू दादा तुला काय ऐकू येत रे बाबा कानाला? हे सतीश, अरे एवढा लाजतो? बापरे, काय इंजेक्शन बसलाय असा समोर बी पाहत नाही. ये ऐकू येतं का? होय येत. ऐका, संभाजीनगरामध्ये जसा टी पॉइंट आहे तसा आता आपल्या खिरोद्यातला आजच्या कथेपासून हा पॉइंट टी पॉइंट म्हणून, नाही का?
भगवान भोलेनाथ आणि यांच्या कथेच्या माध्यमातून आणि या टी पॉइंट वरती भगवान श्री विठ्ठल आणि परमात्मा विराजमान आहे. आणि हा पॉइंट असल्यामुळे इकडेही कथा ऐकायला बसतात, तिकडेही बसतात. आणि आज तर माझं पूर्ण समाधान झालंय. श्रोते चांगलेच आहेत आज, तसं 2-4 दिवसापासून चांगलं आहे. तर असो, आज आपल्याला या ठिकाणी भगवान भोलेनाथाच्या ज्योतिर्लिंगांचं श्रवण करायचं आहे की ज्या ज्योतिर्लिंगाची कथा कान जर ऐकतील मानवाचे तर ते जे शरीराचे कान ऐकतील ते शरीर पवित्र होऊन जाईल. त्या शरीरात जे घडलेलं पाप असेल ते पाप जळून जाईल. अशी ही 12 ज्योतिर्लिंगाची कथा शिवपुराणामध्ये सूत महाराजांनी नैमिषारण्यामध्ये गोमती नदीच्या तीरावर प्रतिपादन केलेले. महाराज म्हणतात या 12 नावाचा जरी उच्चार या वाणीनं घडला न सकाळी तरी देखील पापाचं क्षालन होत आहे. माणसाला पुण्य कर्म करण्याची बुद्धी निर्माण होते. आणि म्हणून ऐका, हरी सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जैन्यां महाकालम ओंकारे परमेश्वरम केदारं हिमत्वपुष्टे दाकिन्यां भीमशंकरं नारायणश्चाञ्च विश्वेश्वं त्र्यंबकं गौतमी तटे वैद्यनाथं चिताभूमौ नागेशं दारुकावने सेतुबन्धे च रामेशं कृष्णेशं तु विशाल शिवालये 12 नामानि प्रातरुत्थाय यः पठेत् सर्व पापैर्विनिर्मुक्तः सर्व सिद्धि फलं लभेत्. 12 द्वा म्हणजे 2, दशैतानी 10 म्हणजे 10, 10 प्लस 2, 10 अधिक 2 बरोबर 12. द्वादशैतानी नामानी म्हणजे या 12 ज्योतिर्लिंगाच्या नामाचं प्रातरुत्थाय. प्रात म्हणजे सकाळी उठल्या उठल्या. आणि जे लोक यह पठेत, पठती म्हणजे पठन करणे, उच्चार करणे, सर्व पापैर विनिर्मुक्तः, मुक्तः पापातून, आणि ते उच्चार करणारे मुक्त होतात आणि सर्व सिद्धी फलम लभेत. त्याला जीवनामध्ये आणि सर्व प्रकारच्या आणि सिद्ध्या ज्या आहेत त्या सिद्ध्या प्राप्त होतात. आणि म्हणून आता पहिलं जे ज्योतिर्लिंग आहे त्याची निर्मिती कशी, कोणामुळे, का, तर त्याच्याविषयी महाराज आणि पुराणामध्ये अतिशय सुंदर वर्णन करतात. सौराष्ट्र देशे विशनेति रम्ये ज्योतिर्मयं चंद्रकलावसंतम् भक्तिप्रधानाय कृपावतीर्णं तं सोमनाथं शरणं प्रपद्ये. त्या भगवान सोमनाथाच्या चरणारविंदी आणि सुत महामुनी नतमस्तक होतात. आणि आता
भगवंताच्या पहिल्या ज्योतिर्लिंगाची कथा सांगू लागलेत ते आपण या ठिकाणी जीवाचे कान करून श्रवण करा बर का, नाही तर मी सांगेल आणि तुमचं लक्ष नसेल उपयोग होणार. म्हणून जरा आपल्या झोपेचा त्याग करा, झोपेला टाळा. कोणाला टाळा? झोपेला. कोणते झोपे?